नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काय असतं पीवायक्यूचं महत्व एकूणच या व्यवस्थेमध्ये? मग ती परीक्षा युपीएससीची असू द्या, एमपीएससीची पूर्व परीक्षा असू द्या, कंबाईनची पूर्व आणि मुख्य परीक्षा असू द्या, किंवा सरळ सेवेमध्ये असणाऱ्या केवळ एकाच लेखी परीक्षेबद्दल असू द्या. आयोग समजून घ्यायचा असेल तर आपल्याला किती मार्ग आहेत? तर 2 मार्ग आहेत. एक, आयोग जो सिलेबस आपल्याला देतं, अभ्यासक्रम देतं त्या पदासाठी किंवा परीक्षा पद्धतीसाठी. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा याचाही सिलेबस देतं, कंबाईनसाठी पण तो येतोय आणि सरळ सेवेसाठी पण तो येईल. मग पीवायक्यूचा अभ्यास आपण केल्याशिवाय एमपीएससीला समजून घेता येत नाही. कारण आयोग समजून घ्यायचं म्हणलं तर एकतर अभ्यासक्रम आणि दुसरी गोष्ट आहे पीवायक्यूज. कुणीही कितीही म्हटलं की मी स्पर्धा परीक्षेचा गुरु आहे, तर मित्रांनो याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. मित्रांनो, खरा गुरु 2च. एक आहे आयोगाचा अभ्यासक्रम आणि दुसरा आहे पीवायक्यूज. अभ्यासक्रमाची मर्यादा लक्षात येते. आपल्याला माहितीये की अभ्यासक्रमामध्ये देत असताना त्रोटक स्वरूपाची माहिती आयोगाने दिलेली आहे. उदाहरणार्थ आपण जर म्हटलं इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. अगदी पॉलिटीमध्ये काय म्हटलं जातं? भारतीय राजकीय व्यवस्था, ज्याच्यामध्ये संविधान, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, भारतीय राजकीय व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांसह अशा पद्धतीने अभ्यासक्रम दिला जातो. या 2 उदाहरणावरून आपण असं म्हणू शकतो की आपल्याला याच्यातून फारशी किंवा पुरेशी माहिती अभ्यास करताना मिळू शकत नाही. मग उपलब्ध असणाऱ्या या अभ्यासक्रमाचं डिटेलमध्ये फोड करायचे असेल तर आपल्याला कमीत कमी मागच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला पाहिजे. उदाहरणार्थ अगदी आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर मागच्या 5 वर्षामध्ये याच्यावर कुठले प्रश्न आलेले आहेत? भारतीय संविधानाचा अभ्यास करताना मूलभूत हक्कांबद्दल आपण बोलूयात की ज्याच्यामध्ये मूलभूत हक्कांवरती आतापर्यंत पीवायक्यूज कसे आलेले आहेत. मग युपीएससी पूर्व परीक्षा असू द्या, एमपीएससी राज्यसभेची पूर्व परीक्षा असू द्या, कंबाईनची पूर्व आणि मुख्य परीक्षा असू द्या, किंवा अगदी टीसीएस आयबीपीएस मधून भरल्या जाणाऱ्या या परीक्षेमध्ये पण असू द्या, आपल्याला या पीवायक्यूचा अभ्यास केल्याशिवाय हा व्यवस्थितपणे भाग समजणार नाही. तरी मित्रांनो, या आणि अशाच प्रकारच्या विविध माहिती प्रधान शॉर्ट्ससाठी, व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि यानंतर कुठला विषय आपण चर्चेला घ्यावा असं तुम्हाला वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.